सखू कुठं गेले, कसे नाही आले अजून? महाजनबाई धाडणार होती तिला, पण ती काय कमी नाही, नुसत्या वल्गना त्याच्या. इथल्या तिथं करेन, इथल्या इथं करेन म्हणत होती. कसं तू घाबरून लपली होतीस हे ओळखलं म्या. कसं कुणी बघू नये आणि तू आरडू नये म्हणून हात ठेवला तोंडावर. घाबरू नकस. सखूचा पत्त्या कसा नाही अजून? का त्या अवधसा आबाईने तिला मध्येच गाठून परत पाठवली? का सखू इथं आली होती आणि त्या दाम्यानं आणि दोंड्यानं कोणीतरी गडबड केली काय? म्या गोदाक्का. तसं तर समजे मला मधल्या मालकीनबाई म्हणतात, पर तू की नाही, तू मला गोदाक्का म्हण, मावशी म्हण, नाहीतर काय बी म्हण. म्हणजे तुम्हीच गोदाक्का? मी आज गोदाक्का. बरं झालं तुमची भेट झाली ते. आजीने हेच सांगितलं होतं की सखू या बरणं गोदाक्कांच्याच हाती द्यायच्या, लक्षात ठेव. बाळ, आजीची नक्कल करतेस बाय. एवढीशी पाहिली होती तुला, असंच गोड असत निरुमळ डोळ्यांनी बघत होतेस बघ. नाव काय ठेवलं बाळाचं? सखू. सखू. लेकर किती उमाळ आहे तुला. नाव काय तुझं? सखू. गोदाक्का. बरं लई गुणाची आहेस बघ. एवढ्या बरण्या सांभाळत हितवर आलीस. मालक, अहो मालक, गोदाक्कानं कुठं धाडलं की काय? नाही म्हणजे चूल घरात नाही म्हटलं, तुम्ही कुठं धाडलं की काय? गोदाच माझी सखू वाड्यावर आलती आणि त्या गोदाने तिला मध्ये गाठून परत पाठवली. ती आबाई नाही, ह्या घरातली आबाई नडते मला. गोदाक्का आहे ना,
ती नेहमी तुमच्या सुखात खोडा घालते बघा. पण माझं असं नाहीये. तुमची खुशी तीच माझी खुशी. म्हणूनच तर लाड करतो ना माझे. आता ते सखुशी लग्न करणार, पण ते वाड्याच्या वंशासाठी ना. मग पण मला जे जमतंय ते तिला थोडी जमणार आहे. का नाही जमणार? का नाही जमणार? जमल जमल ना. मी शिकवेन तिला. जमल, समजा जमल. अहो मी आणि सखू आम्ही दोघी मिळून तुम्हाला सुखात ठेवू. लई कौतिक वाटतं तुझं. थांब तुला खाऊ देते. नको नको. गोदाक्काला वाटतंय मी पार बाजी मारली. आता आज बघ, आज असं काहीतरी करेन ना की तिला आज पण शिक्षा झाली पाहिजे. गोदाक्का, तर मावशीने केसाची साखळी कशी केली हो? आपण तर रांबाडा घालतो ना. तिला त्याच कौतिक वाटतं. पण तुम्हाला मालक आजोबा शिक्षा का देणार? काही चूक झाली का तुमच्या हातून? कावेरीला आधार दिला हे चुकलं. जाऊ दे, माझ्यासाठी हे रूपच झाले. बरं मला सांग, तुला शेंगदाण्याचा लाडू आवडतो? हो आवडतो की. उमई नेहमी करते. उमाई बोल, किती गोड वाटतात काय काय. उमाई, माझी उमाई. तुमची लेक पण तुम्हाला गोदाई म्हणत असेल ना? गोदाई. माझ्या पोटी लेकरून नाही दिला देवानं. दिला रडू नका ना, मी म्हणेल तुम्हाला गोदाई. गोदाई, तू म्हणशील म्हातार गोदाई, खरंच म्हणशील. मी तर स्वागतच करते सखूच, पण गोदाक्का तशी नाहीये. मालक, तुम्ही ना लक्ष नाही देत त्या गोदाक्काकडे, म्हणून तुम्हाला समजत नाही. सखूच जेव्हापासून कळलंय ना तेव्हापासून पार जळून खाक झाले गोदाक्का. मी सांगते मालक, तिनं नक्की खोडा घालणार बघा. आता मला तरी असं वाटतंय की तुम्ही बोललात ना तसं गोदाक्काने सखूला माघारी धाडलं असणार बघा. नाही ते करूच शकते असं. आता चूल घरात नाही ना म्हणजे ह्याच उद्योगात असेल बघा. हा बघतोच मी तिला आता. चूल घरात नाहीये. आता माझ्यावर विश्वास नसेल ना तो स्वतः जाऊन बघा. जा बघा. जीवाचं सार्थक झालं बघले करा. चला तू बेटा ये मला. ये बेटा येशील ना.
गोदा तू 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 नको येऊ बेटा हा नको येऊ नका तू कसं वाचव तुला या राक्षसापासून कसं वाचू काय करू सगळं काय इथंच आहेस खोटं बोलले माझी नाही खोटं नाही मग अशी सकूचा विचारा इथं कोण आलत कोण आलत इथं तो आता कोण असणार आहे सोबत मी आणि माझं दुःख झालंच तर तुमच्या शिक्षा हे ओघात पल्ला लावू नको सांग इथं कोण आलं होतं वाय मी आवाज बी ऐकला बोलत होती कुणाशी तरी बोलत होती कोणासोबत बोलत होतीस कोणाशी बोलत होतीस आज ऐकला तसं तर वर्षानुवर्ष बोलते आता तर स्वतःशीच बोलत असते तेच ऐकते तुझी पिरपी त्या कणगी खाली दाखवून ठेव आणि सांग कोण आलत ते अगं बाई हा मसाला का काढलात कुटायला तो हातांनी सारखा करता आणि मग जळजळ होते हातांची नका हो तुम्ही जरा वेळ टेका पाणी घ्या हवं तर सरबत करून देऊ का वाळ्याचं म्हणजे उन्हात तळपायचं तुम्ही आणि वाळ्याचं सरबत मला शाळीच आहेस की मला काहीही झालेलं नाही चांगली सावलीत आहे मी अहो सावलीत असला तरी विश्रांती घेताय का क्षणभर तरी अगं करू दे मला काम ही वेळ टळू दे एकदाची मग आहेच की आराम तेव्हा तुझ्याकडून हक्कानी सेवा करून घेईल आधी हे कुठल्या जन्माचे भोग आहेत ते भोगून सरू देत हो सरतील आता आपण सगळ्यांनी कंबर बांधली आहे ना नक्की सरतील आपण करू ग काम पण माझ्या मुलाला दुसऱ्याच्या घरी काम करताना बघून खूप त्रास होतो ग कामाचं नाही चुकलेल्या पानासारख्या दिसणाऱ्या नागतोड्याच्या खांद्यावर तोफेसारखी दिसते की रे कुराड म्हणतो मी ज्यांना पोच नाही ते शिकवून जातात कारण ते कष्टावर नाही परिस्थितीवर असतात त्यावरूनच असं लक्षात येतं की मोलाचं काम करण्यात मान आहे कष्टाची कमाई आहे स्वाभिमान जपणे त्यामुळे तुम्ही नका वाईट वाटून घेऊ हेही दिवस जाते हे सगळं खरं आहे ग पण किती समजूत घातली
तरी मन असते. माझा साधा बोळा शिवा दुसऱ्याच्या घरी काम करतो हे चित्र सारखं माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागतं. सहन होईना ग, म्हणून मी स्वतःलाच कामाला जंपवलं. आणि एकदा कामात गुंतलं की कामापरी काम. सासूबाई, सकू पांडू बरोबर गेलीये का? जिन्नस पोचवायला गेली, येईल इतक्यात. मालक, मी खरंच सांगते, तुमची आण. माझी आण घ्यायची नाही, तुझी घे. त्याची काही बी गरज नाही. अहो, हे तर खरंच कोणी बी नाही आलं. मी तर भाज्या धुतलेलं पाणी परसात झाडाला घालाय गेलते. हे बघा, इथं नाही कोणी. तुम्हाला काही हवंय का? मालकासनी जे हवंय ते तुम्ही देऊ शकता का? गा आपल्याला काहीतरी विचारताय. गा मला बोलवू नकस, कळलं? हे बघा, तुम्ही खोटं बोलताय आणि ते मला माहित आहे. गबा, तू इथं गप गुमान उभं राहायचं. आणि तू माझी सोबत चल. मी तुला काय म्हणलं होतं, माझ्या सोबत चल म्हणून. मालक, मालक, काय काय आग लागली का कुठं? हो, आग नाही मालक, गोदाकाने फसवलं तुम्हाला. हो, माझी खातर आहे. चूल घरात ना आणखी कोणतरी आहे. सखू, नक्कीच गोदाकानं सखूला दडून ठेवलंय. सखू? होय, सखूनच. चला आपण बघूया. चला आपण बघून येऊया. चला या मालक. हेच होत्या. कुठं काय, कुठं शोधायला का काही? मालक, कुठं ठेवला? काय कुठं ठेवलं? बरण्या कुठं ठेवल्यात? बरण्या कसल्या? बरण्या होत्या इथं, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मालक, मी बघितल्या होत्या बरण्या, इथंच होत्या. कुठे ठेवल्या बरण्या? कसल्या बरण्या? गोदाका, खोटं बोलू नका. माझ्याशी बरण्या होत्या इथं, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्या होत्या. अहो, मी काय बी नाही ठेवलं. तुम्ही खोटं बोलू नका. हे बघा, मला माहिती तुम्ही लपवून ठेवल्यात त्या.
बघा मी खरं बोलायला गोदा का खोटं बोलू नका माझ्याशी. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. काय बी नाही लपवलं. हे बघा मला माहितीये सखू बी हिताच होती आणि बन्या बी हिताच होत्या. उमा आलोय मी. उमा नाही हो, रडत नाहीये मी. पण की नाही मनातलं वादळ क्षमेपर्यंत डोळे असे अधून मधून गळणारच. त्याला इलाज नाही. कर्ज फिटेल तेव्हा आपोआप थांबतील. तुम्ही नका लक्ष देऊ. सगळं कुठे? जिन्नस पोचवायला गेलीये. खरंच सांगते बरण्या नव्हत्या. अगं कशाला खोटं बोलते. ही म्हणते बरण्या होत्या, ही म्हणते नव्हत्या. मग या कणगी खाली काय आहे? मालक कंगीखाली काय असणार आहे? काही बी नाही. गोदा काव खोटं बोलू नका. मालक जे विचारतात ना त्याचं खरं खरं उत्तर द्या. कोण लपलाय कणगी खाली? कोण खेळते आमच्याशी लपाछपी? या 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 बाहेर या, बाहेर या. तुम्ही लपाछपी खेळताय पण आम्ही तुम्हाला ओळखलं. पकडलं 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 पकडलं.